नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी एक नवीन पुस्तक घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे संपूर्ण चातुर्मास। ऋषी मुनी साधू संतांनी सांगितलेली उपासना, साधना आणि व्रते। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, या चातुर्मासामध्ये आपण वेगवेगळ्या पारायण पठण वगैरे करत असतो। तर हे संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला ह्याची आणखीन सविस्तर माहिती मिळेल। सगळ्यात आधी आपण यांना हळद कुंकू लावून त्याची पूजा करूया। त्याच्यामध्ये कुठल्याही एकाच फक्त देवाची मी प्रतिमा ठेवलेली नाहीये, कारण की इथे प्रत्येक देवाबद्दल ह्याच्यामध्ये साधना उपासना कशा करायच्या आहेत त्याबद्दल माहिती आहे। नैवेद्यम समर्पयामि। त्याआधी आपल्याला मला सांगायचं आहे की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी 1 ते 40 अध्याय श्री नवनाथ कथासार ह्याचे 11 दिवसाचं पारायण ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ते पारायण माझ्याकडनं नवनाथाने पूर्ण करून दिलं आणि त्याचं व्यवस्थित सगळं करून मी आता आजपासून हा संपूर्ण चातुर्मास हे नवीन पुस्तक आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे। तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हीच आपल्या चरणी विनंती। चला तर मग बघूया आपण। प्रार्थना। यम ब्रह्मा वर्णेन्द्र रुद्र मरुतः स्तुवन्ति दिव्यः स्तवयः वेद्यः सागपद क्रमोपनिषदः गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। चा अर्थ मराठी। ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र आणि मरुदिव्य स्तोत्राद्वारे ज्याची स्तुती करतात, सामवेदाचे गायन करणारे मुनी पद क्रम आणि उपनिषदांसहित वेदमंत्राचे ज्याची स्तुती करतात, योगीजन समाधी लावून दिव्य शक्तींमध्ये लीन मनाच्या आधारे ज्याचे दर्शन घेतात, तथा देवता व इतर अन्य लोक ज्याचा महिमा जाणू शकत नाहीत, त्या परमेश्वराला मी नमस्कार करतो। याच्यानंतर या संपूर्ण चातुर्मासामध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यानंतर आहे प्रस्तावना। लेखकांना या पुस्तकाबद्दल काय सांगायचं आहे ती प्रस्तावना आहे। आणि ह्याच्यानंतर आपले लाडके गणपती बाप्पा सकलमती प्रकाशू गणेशू। इथे सगळ्या देवांचं चलचित्र आहे। आदिनारायण व महालक्ष्मी, सूर्यनारायण, गजानन, श्री देवी माता, श्री तुळजाभवानी माता, श्री शंकर, श्री विष्णू, श्री दत्तात्रय व नवनाथ, प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण, ज्योतिबा, गायत्री देवी, खंडोबा, श्री हनुमान, श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, 12 ज्योतिर्लिंगे, श्री अक्कलकोट महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत रामदास, संत तुकाराम। याच्यानंतर आज आपण जे सुरू करणार आहोत ते आहे भाग 1। मी सुद्धा हे पुस्तक ह्याच्या आधी कधीच वाचलेलं नाहीये, मी सुद्धा हे पहिल्यांदाच वाचते आणि ह्याचा आपल्याला व्हिडिओ सुद्धा आपल्याबरोबर शेअर करत आहे, जेणेकरून आपल्याला ह्याबद्दल माहिती मिळेल। प्रस्तावनेमध्ये लेखकांनी सांगितलेलं होतं की ह्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये सगळ्यात आधी शंका समाधान, म्हणजे जे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये देवाशी निगडीत काही ना काही प्रश्न असतात, तर त्या प्रश्नांची त्यांना जसं जमतील तशी त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। तर आधी आपण शंका समाधान बघूया। जीवनाचा सदुपयोग आणि चातुर्मास। ओम श्री परमात्मने नमः। श्री गणेशाय नमः।
श्री सरस्वतीभ्यो नमः. शंका समाधान. वाचक, आमच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत, त्याची उत्तरे आपण द्यावीत अशी आमची नम्र विनंती आहे. लेखक, आपली शंका निरसन करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. भगवंत जशी प्रेरणा देतील तशी मी उत्तरे देईन. वाचक, मानवी जीवन हे सुखदुःख मिश्रित आहे, तर मग दुःख कमी कसे करावे व सुख कसे वाढवावे? ज्याप्रमाणे लेखक उत्तर देत आहे, ज्याप्रमाणे राजहंस पाण्यात मिसळलेले दूधच तेवढी काढून पितो, त्याप्रमाणे जीवनातील सुखरूपी अमृताचे प्राशन करता आले पाहिजे. वाचक, विश्वाच्या मानाने माणूस अतिशय लहान आहे, तर मग त्याने आपली प्रगती कशी करावी? उत्तर, माणूस लहान असला तरी त्याच्यामधील माणुसकी ही महान आहे. माणुसकी वाढवून आपली प्रगती करावी. तिसरा प्रश्न, खरोखर ईश्वर आहे का? हो. उत्तर, हो, ईश्वर आहे, याबद्दल मनात कोणतीही शंका ठेवू नका. चौथा प्रश्न, मानव ईश्वराला प्रत्यक्ष पाहू शकतो का? उत्तर, हो. आपण सूर्याला ज्याप्रमाणे पाहतो त्यापेक्षाही प्रत्यक्ष स्वरूपात ईश्वराला पाहू शकतो. पाचवा प्रश्न, आपणास ईश्वराचा अनुभव आला आहे का? उत्तर, प्रत्यक्ष स्वरूपात कितीतरी वेळा ईश्वराचा अनुभव घेतला आहे व घेत आहे. सहावा प्रश्न, आम्हाला ईश्वराचा अनुभव येण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर, सर्वांना ईश्वराचा अनुभव यावा म्हणून तर चातुर्मास ग्रंथ लिहिलेला आहे. एकाग्रतेने वाचन मनन करून तसे वागावे. अनमोल मानवी जीवन. खरोखरच मानवी जीवन अनमोल आहे. सर्व प्राणी मात्रात मानवाचे शरीर हे सर्वश्रेष्ठ असे मंदिर आहे. नवरत्न जडित असे हे सुवर्ण मंदिर आहे. देवाने मानवाला अनेक गोष्टी बहाल केल्या. मानवाने आपणास लाभलेल्या अनमोल गोष्टींचा पूर्ण विचार केला पाहिजे. अनेक हिऱ्या मोत्यांच्या राशी ओतूनही मानवी जीवनातून निघून गेलेले क्षण पुन्हा कधीही परत मिळवणे शक्य नाही. या मूल्यवान व दुर्लभ जीवनातील प्रत्येक बहुमोल क्षणाचा सदुपयोग मानवाने केला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला तर मन नेहमी सकारात्मक रमून जाते. मनातील शंका आणि काळजी कमी होते. मानवाने नैराश्याचा विचार कधीही करू नये. नेहमी मंगलमय विचार करावे. विचारात फार मोठे सामर्थ्य असते. सात्विक विचारांची जीवन नंदनवनाप्रमाणे बनते व तामस विचाराने जीवन नरकासमान होते. नेहमी सात्विक विचार करावा व सर्वांचा कल्याण करावं. अनमोल मानवी जीवनाचा पूर्ण लाभ करून घ्यावा. जीवनाचा सर्वांगीण विकास. जीवन एक सहस्त्र पाकळ्यांचे कमळ आहे. त्याचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. प्रयत्नाने अनेक गोष्टी प्राप्त होतात. अन्न, वस्त्र व निवारा मिळाला ही आपले जीवन पूर्ण झाले असे कधी समजू नये. आपल्यातील देवत्वाचा आपणच पूर्ण विकास करावायचा आहे. यासाठी जीवनातील सात्विक मार्ग समजून घेतला पाहिजे. या मार्गावर वाटचाल केली पाहिजे. जो सत्याच्या राजमार्गावर चालतो त्याच्या जीवनाचा सर्वांगीण विकास होतो. तर मग अंतिम सत्य काय याचा शोध घेऊया व अंतिम सत्याशी पूर्ण एकरूप होऊया. जीवनाचा सर्वांगीण विकास करूया व पूर्ण आनंदी होऊया. ईश्वराचे अस्तित्व. ईश्वर हा विश्वातील सर्व घटनांचे आद्य व संपूर्ण कारण आहे. तसेच उत्पत्ती, रक्षण कार्य, वैश्विक व नैतिक व्यवहार, इतर सर्व जीवांची समाप्ती व पूर्ती या उगमस्थानात आहे. भारतात ईश्वराला वरण, पुरुष, हिरण्यगर्भ, विश्वकर्मा, प्रजापती, ब्रह्म, रुद्र अशी अनेक नावे आहेत. इजिप्तमध्ये आतून, मेसोपोटेमियामध्ये मार्तूक, इस्रायलमध्ये एलोहिम, ग्रीसमध्ये ज्यूम, रोममध्ये ज्युपिटर, चीनमध्ये ताओ, ख्रिस्ती धर्मात पिता, पुत्र व आत्मा ही पवित्रता म्हणून ओळखला जातो. इस्लाममध्ये तो अनन्य अल्लाह आहे. एक सद्विपा बहुधा वंदती ऋग्वेद, सुतकर्ता, दीर्घतर्मा, औचक ऋषी, जगंताचे आरंभी एकच सच तत्व असून ज्ञानी लोक आपापल्या अनुभूतीप्रमाणे विविध नामाने ओळखत असतात. जे मुळात व एक नित्य सत्ता आहे त्यालाच वेगवेगळी नावे दिली जातात. अद्वैत तत्वज्ञानाचा हा बीज मंत्र आहे. व्यवहारात एक देवाचा विचार या सुक्ताने मांडला जातो.
विविधतेतून एकता हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य यातून प्रकट होते. जागतिक निष्कर्ष. जगातील थोर साधू संत विचारवंतांनी ईश्वरविषयक जागतिक निष्कर्ष मांडले आहेत. ईश्वर हा विश्वातील सर्व परिवर्तनांचा सार्वभौम शास्ता आहे. तो सर्व अस्तित्वांचा आधार व निरपेक्ष जनिता आहे. तो चेतन जीवांच्या क्रिया कल्पांच्या अतीत अंतर्यामी शास्ता व साक्षी आहे. तो प्रेमळ व दयाळू असा उद्धारक आहे. जगातील या निष्कर्षामध्ये एक सूत्र दिसून येते. देह अनेक आहेत व ईश्वर एक. ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव. जगातील लोक ईश्वराला का मानतात तर त्यांना प्रत्यक्ष ईश्वराला अनुभव आलेला असतो. प्रत्यक्ष अनुभवावरच जगातील सर्व धर्म आधारलेले आहेत. त्या सर्व धर्मांचा आचार्यांचं ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यांना आत्मदर्शन झाल्यामुळे त्यांनी स्वतःचे स्वरूप जाणून घेतले. ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात कुठेही जर एखादा प्रत्यक्ष अनुभव आला असेल तर त्यावरून हे सिद्ध होते की त्यापूर्वी तो अनुभव अनेक वेळा येऊन गेला असला पाहिजे. यापुढेही तो अनुभव प्रयत्न करणाऱ्यास प्राप्त होऊ शकतो. एकरूपता हा प्रकृतीचा अगदी अविच्छिन्न नियम आहे. अनंत काळापासून अनेक लोक ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत, आजही घेत आहेत. श्री नारायण परणमस्तु. शुभम भवतु. शुभम भवतु.